नमस्कार, मी मनीषा आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण डाळीच्या पिठाची बर्फी किंवा बेसन बर्फी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमधून. तर एकदम मस्त घरीच आपण म्हणजे हलवायापेक्षा पण छान ही बर्फी बनवू शकतो याची मी तुम्हाला गॅरंटी देते. एकदम टेस्टी मस्त लागते, एकदम खरपूस. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. एकदम म्हणजे घरातच आपण जे साहित्य आहे त्यातच आपण झटपट ही बर्फी बनवू शकतो. जास्त काही वेळ पण लागत नाही. तर त्यासाठी मी इथे 2 वाट्या भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर 1 वाटी आपल्याला मेजरमेंटसाठी सेट करायची आहे. तर या 2 वाट्या भरून इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. घरचं जर डाळीचं पीठ असेल ना, डाळ दळून घेतले तर आणखी छान आणि दुकानचं घेतलं तरी काही हरकत नाही. तर इथं मी पाऊण वाटी इतकं दूध घेतलेले विथ साय म्हणजे साईसोबतच आपल्याला हे दूध घ्यायचं आहे. तर इथे साजूक तूप मी गरम केलेलं आहे कडवून कोमट केलेलं आहे. तर हे मी इथे 4 चमचे टाकलं आहे यामध्ये आणि हे व्यवस्थित असं सर्व पिठाला आता चोळून घेणार आहे. तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता. तूपच घेतलं पाहिजे असं काही नाही. तर हे व्यवस्थित असं आपल्याला प्रत्येक कणाला छानपैकी असं चोळून घ्यायचं आहे. ह्या ज्या छोट्या-छोट्या ज्या स्टेप असतात ना, त्या जर तुम्ही छान अशा परफेक्ट अशा फॉलो जर केल्या ना, तर तुमची बर्फी एकदम परफेक्ट हलवाईपेक्षा पण सुंदर होते ही बर्फी. म्हणजे आपण मिठाईच्या दुकानातून आणतो ना, त्याहीपेक्षा सुंदर लागते, एकदम खरपूस. आणि हल्ली कसं बाजारामध्ये खूप सारं भेसळीचं वगैरे सतत काही ना काही ऐकायला येतं. तर त्यापेक्षा आपण घरी असं हायजेनिक पद्धतीने बनवून मुलांना खाऊ घालू शकतो. आणि आपल्याला पण तिचा घरी आनंद घेता येईल. तर आता मी इथे यामध्ये दूध मिक्स करणार आहे. जी साय आहे ती घातली आहे. तर सगळं साय वगैरे घालून आपल्याला या पद्धतीने असा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा. तर या पिठाचा मी असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असा गोळा बनवलेला आहे. तर शक्यतो घट्टच गोळा बनवा, म्हणजे ते छान खरपूस तुपात टाकल्यानंतर तळल्या जातील. तर हे बघा आपण जसे कोथिंबीरचे वगैरे मुटके बनवतो ना, तसे आपल्याला हाताने बघा हे मी बनवते तसे मुटके बनवायचे आहेत छोटे-छोटे. जास्त जाड पण नाही बनवायचे आणि जास्त पातळ पण नाही. ते कसं जाड जर बनवले ना, तर आतमध्ये कच्चे राहतात आणि पातळ जर बनवले तर ते जळण्याची शक्यता असते. त्यामुळं मीडियम बनवा. सर्व मुटके आता बनवून झालेले. आता हे आपण हे एवढं दूध हे यातून उरलेलं आहे. बघा पाऊण वाटीमधून अजून अर्धा वाटीला थोडंसं कमी दूध हे उरलेलं आहे. तर जे राहिलेलं तूप आहे ते आता मी इथं कढईमध्ये ओतून घेणार आहे. तर जवळ-जवळ आहे ना, एका वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊण वाटी मी हे गावठी तूप घेतलेलं होतं. तर हे छानपैकी तापू दिलं. तुपाचं टेम्परेचर चेक करून बघायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हे बनवून घेतलेले मुटके तळून घ्यायचे आहेत. तर एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवायची, मीडियम पण नाही ठेवायची. एकदम लो फ्लेमवरती आपल्याला छान खरपूस असे हे तळू द्यायचे. तर ही बर्फी बनवताना आहे ना मैत्रिणींनो, थोडीशी पेशन्स ठेवायची, घाई करायची नाही. कारण ही जी स्टेप आहे ना, यामुळंच आपली जी बर्फी आहे ही एकदम खमंग आणि खुसखुशीत होते. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तर एकदम गॅस कमी ठेवून आपल्याला हे बघा हे असे मंद गॅसवरती छानपैकी फ्राय करायचे आहे. म्हणजे आतपर्यंत छान असं फ्राय होऊन बर्फी एकदम खरपूस बनते. तर एकसारखं आपल्याला पलटवत राहायचं आहे. तर साधारणपणे 5 ते 7 मिनिटामध्ये हे छानपैकी खरपूस तळून होतात. तर हे बघा एकदम छान असा बदामी रंग यांना आलेला आहे. तर आता मी हे काढून घेणार आहे आणि हे बाकीचे सर्व जे आहेत ते पण सर्व मी असे तळून घेणार आहे. तर तळून घेतल्यानंतर आपल्याला हे एकदम थंड होऊ द्यायचे आहेत. रूम टेम्परेचरवर एकदम थंड होऊ द्यायचे आणि नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये याचा बारीक असा भुगा करायचा आहे. जितकं बारीक होईल तितकं आपल्याला असा किंवा असं रवेदार आपण म्हणतो ना हाताला लावल्यानंतर, तर असा भुगा करायचा आहे. तर बघा आता मी हे असे थंड होऊ दिले आणि हे कट केलेत. हाताने असे तोडून घ्यायचे. तर आपण डायरेक्ट हाताने पण कुस्करू शकतो, पण शक्यतो मिक्सरमध्ये कसं व्यवस्थित एकसारखं बारीक होतं. रवाळ असं हे मिश्रण दळल्या जातं. तर एकदम थंड झालंय. मी बारीक तुकडे करून आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर एकदम रवाळ असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा असं या पद्धतीने एकदम दाणेदार छान मस्त असं हे मिश्रण तयार झालं आहे. यामध्ये जर गाठी असतील तर तुम्ही हाताने फोडून घ्या. पण शक्यतो गाठी राहत नाही कारण आपण जे मुटके आहेत ते एकदम खरपूस असे तळून घेतलेले आहेत. त्यामुळं शक्यतो गाठी राहत नाही. तर 2 वाट्या भरून म्हणजे मेजरमेंटला जी वाटी सेट केलेली आहे त्याच वाटीने मी इथे 2 वाट्या भरून खोबरं घेतलेलं आहे. तर हे खोबरं आहे ना तुम्ही डेसिकेटेड कोकोनट जे बाजारात मिळतं ते घेतलं तरी पण चालेल. ओल्या खोबऱ्याचा चव घेतला तरी पण चालेल. मी इथं जे वाळलेलं खोबरं आहे त्याच्यात चकत्या करून
मिक्सरला फिरवून घेतलेलं हे खोबरं आहे. यात जर गाठी असतील तर त्या काढून घ्या, म्हणजे आपली जी बर्फी आहे ती एकदम स्मूथ येईल, छान मस्त. तर जे तूप आहे तळलेलं ते मी ओतून घेतलं एका वाटीमध्ये आणि थोडंसं तूप आपल्याला आता कढईत ठेवून त्यामध्ये हे जे मिश्रण आपण आता मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, हे छान असं पुन्हा खरपूस कमी आचेवरती परतवायचं आहे. तर पुन्हा गॅसची फ्लेम एकदम म्हणजे तूप कडकडीत तापवून घ्यायचं. गॅसची फ्लेम पुन्हा कमी करायची आणि 5 ते 7 मिनिट एकदम छान असं पुन्हा हे कमी गॅसवरती आपल्याला लाल रंगावरती किंवा असं खरपूस गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे छान परतू द्यायचं आहे. तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे मैत्रिणींनो, कारण आपण जितक्या या स्टेप फॉलो करू ना शांततेत छान, तितकी आपली बर्फी एकदम खमंग आणि खुसखुशीत होणार आहे. तर घाई करायची नाही किंवा परतवत असताना कढई सोडून इकडे-तिकडे अजिबात जायचं नाही, नाहीतर मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते. लागल्यानंतर ते करपलेलं मग कडूसर तुमची बर्फी होईल. तर त्यामुळं हे बघा असं एकदम छान मी कंटिन्यू हे परतवत होते आणि एकदम छान असा तपकिरी गुलाबी रंग हिला छान आलेला आहे. तर बघा या पद्धतीने तर साधारणपणे 6 ते 7 मिनिट मला हे परतवायला लागलेलं आहे. गॅसची फ्लेम एकदम मंद आहे आणि कंटिन्यू मी हात न थांबवता हे परतवत होते, म्हणून हे मिश्रण कुठेही लागू दिलेलं नाही आहे. तर एकदम छान मस्त हे खरपूस भाजलं गेलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करून हे थंड होऊ देणार आहे थोडंसं. तर गॅसची फ्लेम आता मी बंद केली आहे आणि हे कढईचं जे टेम्परेचर आहे ते नॉर्मल होईपर्यंत आपल्याला पुन्हा परतवत राहायचं आहे. कारण गॅस बंद केल्यानंतर आपल्याला परतवणं थांबवायचं नाही आहे, कारण कढई तापलेली असते. मी लोखंडी कढई घेतलेली इथे, तर जळण्याची शक्यता असते. तर आता आपल्याला पाक बनवायचा आहे. कढई मी बाजूला ठेवून दिली व एका पॅनमध्ये आता इथं मी साखरेचा पाक बनवून घेणार आहे. तर ज्या आपण डाळीचं पीठ, खोबरं, इतर साहित्य मोजून घेतलं, त्याच वाटीने आपल्याला इथं साखर पण मोजून घ्यायची. तर ह्या 2 वाट्या डाळीच्या पिठासाठी 2 वाट्या साखर ही एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला जर फिक्की आवडत असेल तर तुम्ही हे साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकता. तर मी पण इथे 1 वाटी संपूर्ण आणि 1 वाटी पाऊण असं हे मिश्रण घेतलेलं आहे. तर पूर्ण 2 वाट्या मी भरून घेतलेल्या नाही आणि त्यामध्ये मी जवळजवळ 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. तर हे बघा असं या पद्धतीने आपल्याला एकदम छान असा याचा पाक करायचा आहे, एकतारी पाक करायचा आहे. तर हा लगेचच होतो आणि उकळू द्यायचं आणि पाक करून हा या गरम पिठामध्ये आपल्याला ओतायचा आहे. गरमच पाक ओतायचा आहे. तर एकतारी पाक व्हायला साधारणपणे 5 ते 7 मिनिट लागतात. कंटिन्यू ते मिश्रण ढवळत पाक करून घ्यायचं आणि गरम पिठामध्ये ओतून द्यायचं आहे. तर ओतल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आणि हे सतत पुन्हा ढवळत राहायचं आहे. तर आपल्याला हे पूर्ण असं मिश्रण कोरडं होईपर्यंत ढवळायचं आहे. तर या स्टेजला आता आपल्याला यामध्ये वेलची पावडर, जर तुम्हाला आवडत असेल तर जायफळ पावडर पण तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि लगेचच आपल्याला जे 2 वाट्या किसून घेतलेलं जे खोबरं आहे दळून घेतलेलं ते पण घालायचं आहे. तर यामध्ये आता मी खोबरं पण घातलं आणि गॅसची जी फ्लेम आहे ही आपल्याला मीडियम ठेवायची, लो पण नाही ठेवायची, मीडियम ठेवायची आणि सतत आपल्याला हे ढवळायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण कोरडं होऊन येत नाही. आता बघा हे मिश्रण असं कोरडं होऊन येतं एकदम. आपल्याला असं वाटतं की आता हे एकदम कोरडं झालं, आता काय करायचं? तर काहीच नाही, जे उरलेलं दूध आहे, आपण जे दूध घेतलेलं होतं पीठ मळताना वापरलेलं, ते संपूर्ण दूध वाटीतलं यामध्ये ओतून द्यायचं. त्यानंतर जास्त दूध ओतायचं नाही, तेवढंच ओतायचं. समजा वाटलंच तुम्हाला तरी पण थोडंसं बाकर आहे तर आणखी 2-3 चमचे तुम्ही वरतून ओतू शकता. तर एवढ्या हे जे मी मेजरमेंट दिले ना, हे एकदम इतकं परफेक्ट आहे ना, की एकदम सुंदर आणि एकदम परफेक्ट एवढ्या मेजरमेंटमध्ये आपली बर्फी ही होते. तर संपूर्ण दूध मी आता यात ओतून दिलेलं आहे आणि बरोबर हे मिश्रण आहे ना असं गोळा व्हायला लागतं आणि बर्फी थापायला जे योग्य जे मिश्रण आपल्याला पाहिजे असतं ते बरोबर आता तयार होईल. तर साधारणपणे पुन्हा 5 ते 6 मिनिट लागतात. तर छानपैकी आपल्याला असं हे परतवत राहायचं आहे. तर थोडंसं सैलसर होतं. आपल्याला असं वाटतं की आता हे पुन्हा घट्ट होतं की नाही, पण थोड्या वेळातच हे पुन्हा असं घट्ट व्हायला लागतं आणि आपल्याला लगेच अंदाज येतो की हे मिश्रण आता बर्फी करण्यासाठी योग्य आहे आणि लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आणि त्यानंतर एखादा टीन किंवा ताट घ्यायचं आहे, त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं. तर मी इथं हा केक टीन घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं खाली
तूप लावून घ्यायचं चहू बाजूनी आणि जे तयार झालेलं मिश्रण आहे ते आपल्याला यामध्ये ओतून द्यायचं आहे. तर हे मिश्रण यामध्ये ओतल्यानंतर व्यवस्थित असं पसरवून प्लेन करायचं. जर तुम्हाला आवडत असेल काजू, बदाम, पिस्ते तर ते पण तुम्ही वरतून याला गार्निशिंगसाठी टाकू शकता. तर बघा, तर पूर्ण कढई एकदम स्वच्छ झालेली, कढईला काहीच राहत नाही, कारण हे मिश्रणच इतकं खरपूस आणि खमंग झालेलं आहे आणि एकदम छान मस्त असा पूर्ण घरामध्ये वास दरवळतोय. खूप भारी, म्हणजे खूपच टेस्टी लागते ही बर्फी. सर्वांना, लहान मुले तर खूप आवडीने खातात. आपल्याला जेवणानंतर वगैरे गोड खावंसं वाटतं, त्यानंतर काही पाहुणे येणार असले तर खास आपण ही बर्फी बनवू शकतो. तर बघा, एकदम छान असं प्लेन करून घेतलं आहे मी आणि आता यावरती थोडेसे मी बदामाचे काप गार्निशिंगसाठी वापरणार आहे. तर असे एकदम बारीक कट करून घेतले मी बदाम. चाकूच्या साहाय्याने असे उभे तुकडे करून घेतले आणि सर्व यावर असे पेरून घ्यायचे आणि थोडंसं हलकंसं आपल्याला वाटीच्या साहाय्याने दाबून द्यायचं आहे. ही बर्फी जशी जशी थंड होती ना तसे तसे हे बदाम पण त्यामध्ये एकदम असे चिटकून जातात आणि एकदम हलवायापेक्षा पण सुंदर अशी ही बर्फी आपली तयार होते. पण मैत्रिणींनो, आपण काय करतो, जेव्हा बर्फी बनवतो तेव्हा ती काढण्याची घाई करतो. तर ती घाई बिलकुल करायची नाही, कारण हलवाई लोक काय करतात, बर्फी बनवल्यानंतर जर संध्याकाळच्या वेळी बनवली ना ते रात्रभर तशीच ठेवून देतात त्यावर कपडा ठेवून आणि मग सकाळी ती काढतात, म्हणजे घाई करत नाही. तर मी अशी छानपैकी आता चाकूनी कट केली आणि त्याच्या अशा वड्या पाडून घेतल्या. त्यावर एक सुती पातळ असा कपडा अंथरून आता मी ही रात्रभर तशीच झाकून ठेवणार आहे. तर झाकून ठेवल्यानंतर आपल्याला ती सकाळी तिच्यामधील म्हणजे ज्या वड्या आहेत त्या आपल्याला सकाळी काढायच्या, म्हणजे त्या तुटत पण नाही, काहीच नाही. एकदम अशा छान मस्त वड्या आपल्या निघून येतात. तर सकाळी मी सर्व वड्या अशा या पद्धतीने काढून घेतल्या आहेत. एकदम संपूर्ण वडी ही निघून येते, कारण त्या पूर्ण थंड झालेल्या असतात, अजिबात तुटत नाही. तर एकदम मिठाईच्या दुकानामधून आपण आणतो तशाच या वड्या तयार होतात आणि खायला पण एकदम छान लागतात, खमंग लागतात. म्हणजे तोंडात टाकल्या टाकल्या आहे ना वडी विरघळते, टाळूला चिटकत नाही, काही नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद अँड बाय बाय.